विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कहाण्या या त्यांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या आणि सध्या प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या कित्येक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या संघर्षामधून त्यांच्या यशामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी असा प्रयत्न करत आहोत. आजही या सत्रामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत योगेश फडतरे सर, ज्यांची महाराष्ट्र कृषी सेवा 2018च्या माध्यमातून कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018च्या माध्यमातून तुमची कृषी अधिकारी या पदावरती निवड झाली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. या संवादाच्या आणि मुलाखतीच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे की तुम्ही मूळचे कुठले आहात आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नमस्कार सर. मी इंदापूर तालुक्यामध्ये निरानरी काठी बोराटवाडी एक गाव आहे, तर तिथला रहिवासी आहे. तर माझ्या कुटुंबामध्ये माझी आई जी शेती करते आणि माझा मोठा भाऊ आहे, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मोठी बहीण आहे, ती लग्न झाले तिथं. आणि वडील मी डिग्रीच्या फायनल इयरला असताना अपघाती निधन झाले त्यांचं. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग आता यानंतर म्हणजे तुम्ही इंदापूर पुणे जिल्ह्यातले इंदापूर तालुक्याचे रहिवासी आहात, तर मग तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण हे नेमकं कुठं, कोणत्या गावात आणि कोणत्या शैक्षणिक संस्थांमधून पूर्ण झालं? सर माझं प्राथमिक शिक्षण माझ्याच गावात म्हणजे बोराटवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण माझ्या मामाच्या गावी म्हणजे श्री शिवाजी हायस्कूल वरपुडे बुद्रुक येथे झालं. त्यानंतर माझं ज्युनियर कॉलेज तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती येथे झालं. त्यानंतर माझं पदवीचं म्हणजे कृषी मधून मी पदवी घेतली, तर पदवीचं शिक्षण माझं प्रवरा कृषी महाविद्यालय लोणी प्रवरा येथे झालं. त्यानंतर मी पदव्युत्तर शिक्षण कृषी कीटकशास्त्र या विषयातून घेतले. ते 2017 ते 19 या काळामध्ये कृषी महाविद्यालय पुणे येथून झाला माझं. अगदी अगदी. म्हणजे तुम्ही कृषी या विषयामधली कृषी कीटकशास्त्र विषयामधले पदवीधर आहातच. मग आता या सगळ्या प्रवासानंतर एमपीएससीच्या क्षेत्राकडे येण्याची प्रेरणा किंवा आपण जो बूस्ट आहे तो म्हणतो, हा तुम्हाला नेमका कुठून मिळाला आणि कोणत्या कारणामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळाला? नक्कीच सर. ते थोडं मजेशीर आहे. ज्यावेळी मी हायस्कूलला मामाच्या तिकडे शाळेला होतो, तर त्यावेळी सुट्टीसाठी माझे वडील मला घ्यायला यायचे किंवा सोडवायला यायचे. तर मग बसमध्ये येताना तर आमच्या गावाशेजारी वगैरे अशी गाव आहेत ज्यामधून काही यशस्वी विद्यार्थी झाले. तर मग येताना सांगायचे की या गावामध्ये हा कृषी अधिकारी झालाय, हा PSI झालाय, तर मग तुला ही परीक्षा द्यायची. तर मग एक दोघं जणांच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वडिलांनी चौकशी सुद्धा केली की तुम्ही ग्रॅज्युएशन काय केलं होतं, काय करायला लागतं. मग त्यांना माहिती झाली की हे दोन्ही ग्रॅज्युएट भेटलेले की ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते. मग त्यांनी सांगितलं तुला ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायचंय आणि MPSC परीक्षा द्यायची. मग त्यापर्यंत ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेतलं आणि मग हा प्रवास झाला सुरू. अगदी अगदी आहे की वडिलांची ती इच्छा, त्यांची ती प्रेरणा आणि मग एसटीच्या प्रवासामध्ये सुरू झालेल्या अधिकाऱ्यांच्या गावाची ओळख आणि तिथून आज एका अधिकाऱ्याशी होत असणारा संवाद हा नक्कीच खूप रंजक आणि सुंदर असा प्रवास आहे. त्यानंतरचा एक प्रश्न असा आहे की मग तुम्ही नेमक्या अभ्यासाला, या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात कोणत्या सालापासून केली आणि सुरुवातीच्या काळामध्ये मग त्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती? तर मी डिग्रीमध्ये असताना म्हणजे BSc ऍग्रिकल्चर शिकत असताना खरं तर स्पर्धा परीक्षांची तयारी केलीच नव्हती. कारण पहिल्यांदा अकॅडमिक्स म्हणजे कृषीचं एकदम बेसिक आपलं चांगलं असावं या दृष्टिकोनातून मी डिग्रीचा अभ्यास चांगला केला आणि MSc ला ऍडमिशन घेऊन आपण स्पर्धा परीक्षा करायच्या हा विचार मनात होता. त्यामुळे काय केलं की पदवीत असताना खूप चांगला अभ्यास केला आणि मग CET देऊन मग त्यामध्ये चांगले रँक आल्यानंतर मी कृषी महाविद्यालय पुणे इथं प्रवेश घेतला आणि कृषी महाविद्यालय पुणे इथं प्रवेश घेतल्यानंतर तिथलं वातावरण आणि सिनियर्स वगैरे सगळा अभ्यास बघून मग मी प्रवेश घेतल्याबरोबरच मी पूर्व परीक्षेची तयारी चालू केली. अगदी अगदी की तुम्ही कृषी महाविद्यालय पुण्याचा उल्लेख केलात, मीही तिथलाच माझे विद्यार्थी आहे. तिथलं वातावरण पाहिल्यानंतर नक्कीच प्रत्येकाला या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा ही मिळतच असते.
त्यानंतरचा एक प्रश्न की आता स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे आल्यानं वळण्याचा निर्णय घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की आपण कुठला तरी क्लास लावला पाहिजे किंवा अशा अशा गोष्टी केल्या पाहिजेत. तर तुम्ही त्यासाठी एखादा क्लास जॉईन केला होतात का? किंवा मग या सगळ्या प्रयत्नांची सुरुवातीच्या काळामध्ये मार्गदर्शन कुठून मिळालं? तर जे विद्यार्थी राज्यसेवा करतायत का नाही, तर त्यांच्यासाठी क्लासचं महत्त्व आहेच. कारण सिलेबस वास्ट असतो आणि सगळं मार्गदर्शनाची गरज असते. त्या दृष्टिकोनातून त्यांनी क्लास लावणं म्हणजे एक प्रकारची दिशा मिळाल्यासारखं आहे. त्यामुळं राज्यसेवा करणारी मुलं आहेत त्यांनी क्लास लावावा असं मला वाटतं. पण जर तुम्ही कृषी सेवा करत असाल पर्टिक्युलर, तर मग कृषी सेवासाठी असा स्पेशल क्लास लावण्याची काही गरज वाटत नाही मला. जर तुमचे यशस्वी झालेले सीनियर्स असतील किंवा ज्यांनी अनुभव घेतलाय, तर त्यांना आपण विचारलं किंवा अशा YouTubeला वगैरे तुम्ही व्हिडिओज वगैरे बघितलं, तर मग कृषी सेवेचं सगळं स्वरूप तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे विशेष असा क्लास मी काही लावला नव्हता. पण सीनियरचं मार्गदर्शन झालं, त्यातूनच परीक्षा क्लिअर झाली. अगदी अगदी की हे सिनियरचं मार्गदर्शन. आता त्याला लागूनच एक प्रश्न आहे की या सगळ्या प्रवासामध्ये बरेच जण सांगतात एक मेंटॉरची किंवा मार्गदर्शकाची गरज असतेच. तर असा तुमच्या आयुष्यामधला एक मेंटॉर किंवा मार्गदर्शक आपण जो आहे तो नक्की कोण होता की ज्याच्यामुळे हे सगळं यश हे सुकर झालं किंवा इझी झाला तो प्रवास असं म्हणता येईल? नक्कीच. तर मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. कारण मार्गदर्शनाशिवाय दिशा मिळत नाही. आणि आता आई-वडील तर सगळ्यांचे मार्गदर्शन असतातच. त्याबरोबर आजूबाजूचे गुरुजन. पण खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात म्हणजे या प्रवासामध्ये मार्गदर्शक ठरले ते कृषी महाविद्यालय पुणे येथील जे सन्माननीय सीनियर असतील आणि त्याचबरोबर जे माझे बॅचमेट की ज्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. जो माझा स्पेशल ग्रुप होता 5-6 माझ्या क्लासमेटचा. तर त्यांचं मार्गदर्शन खूप झालं. यामध्ये. अगदी अगदी हेच आहे की सिनियर्स आणि बॅचमेट्स यांच्या सोबत राहून केलेला अभ्यास आणि त्यानंतर मिळालेलं यश हे नक्कीच खूप कौतुकास्पद आहे. त्यानंतर मग विचारायचं आहे की मग तुम्ही कृषी पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतलेला होता आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये अभ्यासाला सुरुवात केली. तर हा तुमचा पहिलाच अटेम्प्ट होता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला हे चांगलं यश मिळालेलं आहे. तर तो पहिल्या अटेम्प्टचा अनुभव त्याबद्दल काय सांगा? ज्यावेळी एखादा विद्यार्थी पहिला अटेम्प्ट फेस करतो, त्यावेळेस त्याच्यावरती जरा प्रेशर असतं. पण जर तुमच्याकडे सीनियर मार्गदर्शनाला असतील किंवा त्याने खरोखरच अनुभव घेतलाय, तर त्याच्याकडून मार्गदर्शन टिप्स मिळाले आपल्याला, तर मग ते प्रेशर थोडंसं कमी होतं. त्या दृष्टिकोनातून माझा पदव्युत्तर शिक्षणातील रूममेट होता, जो माझ्या डिपार्टमेंटचा पण विद्यार्थी आहे, चंद्रशेखर भोगे, सध्या तालुका परिषद अधिकारी आहे. तर त्याने अगोदर एक अटेम्प्ट दिला होता, इंटरव्ह्यू सुद्धा दिला होता. तर त्याच्या ज्या चुका झाल्या, तर त्या चुका होऊ नयेत यासाठी मग त्यांनी मला मार्गदर्शन दिलं आणि मग त्यातून त्याच्या ज्या चुका झाल्या ते कमी करण्यास मदत झाली. अगदी अगदी चंद्रशेखर भोगे सरांचा तुम्ही उल्लेख केलात. विद्यार्थी मित्रांनो, आपण चंद्रशेखर भोगे सरांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून याआधी ऐकलंच आहे. तर हाच एक असा प्रवास आहे की विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रांना सोबत घेऊन आपण त्यांच्याकडून होणाऱ्या चुका टाळल्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन प्रवास केला तर यश हे नक्कीच दृष्टिक्षेपामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आता त्यानंतरचा एक प्रश्न आहे की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ही थोडीशी राज्यसेवा किंवा संयुक्त पूर्व परीक्षेपेक्षा वेगळी आहे. त्याचं पूर्व आणि मुख्यचं नियोजन किंवा टेक्निकल जे सब्जेक्ट असतात तेही वेगळे आहेत. तर विद्यार्थ्यांना तुमच्याकडून असं जाणून घ्यायचं आहे की मग टेक्निकल इश्यूज मध्ये प्रिलिम्सची तयारी तुम्ही नक्की कशी केली आणि त्यानंतर मेन साठी तुमची खास करून स्ट्रॅटेजी काय होती? नक्कीच सर. सर प्रिलिमसाठी म्हणलं तर खरं 100 क्वेश्चन आणि त्याचे एक क्वेश्चन 2 मार्कला असं 200 मार्काचं प्रिलिमचं स्वरूप आहे. तर प्रिलिमचा अभ्यास चालू करताना सर्वात प्रथम आपण सिलेबस पाहिला पाहिजे त्याचा. सिलेबस पाहिल्यानंतर मग त्याचं क्वेश्चन पेपरचं एनालिसिस केलं पाहिजे. तर आपल्याला समजतं कुठल्या सब्जेक्टला जास्त आपण भर दिला पाहिजे आणि किती वेळ दिला पाहिजे कुठल्या सब्जेक्टला. तर त्या दृष्टिकोनातून आपण पहिल्यांदा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं, नंतर मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन कसं आहे ते बघणं महत्त्वाचं ठरतं. त्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेत स्वरूप 100 क्वेश्चन आणि 200 मार्क असं आहे. तर त्यामध्ये मराठी हा जो सब्जेक्ट आहे, त्यामध्ये मराठी ग्रामर असतं. तर त्याच्यावर 15 क्वेश्चन असतात. आणि नंतर इंग्लिशचे 15 क्वेश्चन असतात. ॲग्रिकल्चर जे आहे, त्याचे 25 क्वेश्चन असतात आणि जनरल स्टडीज आहेत. तर त्यामध्ये 45 क्वेश्चन असे एकूण 100 क्वेश्चन आपल्याला पूर्व परीक्षेला द्यायचे असतात. तर मग अ, हे 100 क्वेश्चन किंवा पूर्व परीक्षा देत असताना
आपण सुरुवातीला रेफरन्स बुक व्यवस्थित सिलेक्ट केले पाहिजे. म्हणजे ज्या सिनियर्स कडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत त्यात जास्तीत जास्त चांगले बुक आपण सिलेक्ट केले पाहिजेत आणि मग ते वाचले पाहिजेत आणि पूर्ण पुस्तकं वाचून झाल्यानंतर रिव्हिजन ही महत्वाची आहे. तर मी काही तुम्हाला रेफरन्स बुक सांगतो प्रिलिमसाठी. थोडंसं आहे ते. तर मराठीसाठी मोर अवलंबचे पुस्तक सरांचं पुस्तक हे एकदम उत्तम आहे. त्यामध्ये तुम्ही व्याकरण, नंतर शब्दकोश असतो, नंतर सराव प्रश्नसंच सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये येतो. त्याचबरोबर शब्दकोशाचं महत्व मराठी व्याकरणामध्ये खूप आहे. त्यामुळे के सागर प्रकाशनचा सुद्धा एक शब्दकोश वेगळा मिळतो. तो सुद्धा रेफर केला तर चांगला आहे. त्यानंतर इंग्लिश बाळासाहेब शिंदे सरांचं व्याकरणाचं पुस्तक एकदम उत्तम आहे. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 15 क्वेश्चन पैकी जवळपास 8-9 क्वेश्चन तर व्होकॅब्युलरीवर असतात. त्यामुळं व्होकॅब्युलरी चांगली करण्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांबरोबरच पालायन सुरी जे प्रकाशनचं पुस्तक आहे, तर ते झेरॉक्स फक्त व्होकॅब्युलरीची मारली तरी चालायचं आहे. नंतर ऍग्रीकल्चर जे असतं त्याचे 25 क्वेश्चन असतात. तर ते थोडंसं डिग्रीपेक्षा थोडंसं डिफरंट ऍग्रीकल्चर असतं. तर त्यासाठी आपण मराठीतून एक नाशिक नोट्स आहे. तर ते नाशिक नोट्स वापरले तर चालते. त्याबरोबर ईगल म्हणून आहे रिव्हिजनसाठी जी नोट्स, तर ती यूज करायची. नंतर जे आपण साठी इकॉनॉमिक्स आणि नंतर राज्यशास्त्रासाठी पुस्तक वापरणार आहे देशमुख कोळंबे सरांचं. तर त्यामधून कृषी हा जो पार्ट आहे तो वाचून घेतला तर बरं होईल. एवढा ऍग्रिकल्चरसाठी सफिशियंट आहे. नंतर कृषी दर्शनीमधील नवीन व्हरायटीज रिकमेंडेशन हे थोडं ओव्हरलोड केलं तर बरं होतं. नंतर जनरल स्टडीज मध्ये बरेचसे विषय असतात, इतिहास भूगोल असेल तर त्यामध्ये इतिहासासाठी आता राज्यसेवेला जरा डीप जावं लागतं, पण कृषी सेवेसाठी इतकं डीपची गरज नाही मला वाटत. कारण इतिहासासाठी जे जुना अभ्यासक्रम होता का त्यामध्ये 8वीचा इतिहास जो भारताचा इतिहास आहे, 11वीचा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्याबरोबर तात्याचा ठोकळा एवढं थिअरी जरा बरं पडतं. त्यानंतर जर समाज सुधारकाचा टॉपिक सुद्धा इतिहासामध्ये महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही तात्यांच्या ठोकळ्याचे समाज सुधारक वाचा. त्यानंतर तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बऱ्याचशा चॅनलचे आहेत ते सुद्धा बघितलं तरी चालतंय किंवा ज्ञानदीप अकॅडमी सुद्धा एक पुस्तक आहे समाज सुधारक म्हणून ते यूज करायचं. त्यानंतर भूगोल. भूगोलामध्ये सुद्धा जुन्या पाठ्य अभ्यासक्रमातले 9वी आणि 10वीचं जे की महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आहे. तर ते आपण वाचायचं आणि नंतर हे सरांचं पुस्तक दिसतं. आवाज येतो सर? येतोय येतोय. चौधरी सरांचं जे भूगोलाचं पुस्तक आहे ते थोडं वास्ट होतं, पण त्यातून सुद्धा सिलेबस आपला जसा आहे तसं आपण वाचून घ्यायचं. नंतर जो अर्थशास्त्राचा विषय येतो त्यामध्ये कोळंबे सरांचं पुस्तक सर्वोत्तम आहे आणि त्या सिलेबस मध्ये एलपीजी टॉपिक आहे, म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, ते देशहितांच्या पुस्तकातून सुद्धा वाचून घ्यावा. नंतर त्यानंतर चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स, तर त्यासाठी सिम्प्लिफाईड प्रकाशनचं इयरबुक मिळतं. त्याबरोबर परिक्रमाचं मंथली जे असतं मॅगझिन ते वाचायचं आणि रिव्हिजन वारंवार करायची. एवढं प्रिलिम्ससाठी सफिशियंट आहे. अगदी 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 रिव्हिजन अगदी रिव्हिजन याचा खूप फायदा होतो. दुसरी एक गोष्ट की मेन्स साठी ऍग्रिकल्चरच्या टेक्निकल सब्जेक्ट्स असतात. सगळा टेक्निकल पेपर असतो तुमचे 400 मार्काचे 2 सब्जेक्ट, 2 पेपर्स. तर त्या संदर्भानं त्या विषयांचा अभ्यास किंवा त्याची स्ट्रॅटेजी तुमची कशी होती त्या संदर्भाने एक, आणि दुसरा तुमचे जे रेफरन्स बुक्स होते किंवा रेफरन्स नोट्स होत्या त्या संदर्भाने विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन काय करा. मेन्स जी 400 मार्काची असते त्यामध्ये 200 क्वेश्चन असतात. साधारणतः रेफरन्स बुक सगळ्यांचे सारखेच असतात, काही थोडेफार इकडं तिकडं होऊ शकतं. तर त्यासाठी फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर असं डिस्ट्रीब्युशन असतं. तर फर्स्ट पेपर मध्ये जे कंपल्सरी पेपर असतो म्हणजे A1 बीटेक असेल किंवा ऍग्रिकल्चर असेल, तर त्यासाठी फर्स्ट पेपर मध्ये 3 सब्जेक्ट येतात. त्यामध्ये ॲग्रोनॉमी, त्यानंतर ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आणि सॉइल सायन्स. त्यामध्ये ॲग्रोनॉमीचे 40 प्रश्न असतात म्हणजे 80 मार्क. नंतर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग ते सुद्धा 40 प्रश्न 80 मार्क आणि सॉइल सायन्स 20 प्रश्न 40 मार्क असे 100 प्रश्न असतात. तर मग आपण ज्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्या सब्जेक्टला वेळ दिला पाहिजे. किंवा जरी सोपा जरी सब्जेक्ट असला तरी मार्क्स जास्त आहेत त्यामुळे त्याला जास्त वेटेज दिलं पाहिजे. तर ॲग्रोनॉमीचा अभ्यास सुरुवात करताना ॲग्रोनॉमीची काही बुक लिस्ट आहे सांगतो तुम्हाला, जरा सविस्तर आहे. ॲग्रोनॉमीचा अभ्यास करताना तुम्ही पहिल्यांदा
डिग्रीच्या नोट्स वाचल्या पाहिजेत, जे की कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणेच्या नोट्स खूप चांगल्या आहेत. तर त्या सर्व सेमिस्टरच्या नोट्स वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर रेड्डी अँड रेड्डीचं एक बुक आहे, पण ते फक्त सिलेक्टिव्ह आपल्या सिलेबसच्या टॉपिकच्या व्यतिरिक्त काही वाचायचं नाही. कारण मेन्सचा जे क्वेश्चन पेपर असतो तो साधारणतः सिलेबसच्या बाहेर सहसा जात नाही. मग त्यानंतर मग फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर जे अरुण कात्याल सरांचं बुक आहे. त्यातून ॲग्रोनॉमी सर्व वाचून घ्यायचं आणि प्रत्येक सब्जेक्टला ईगल किंवा टॉपर्स या नोट्सची रिव्हिजन द्यायची. त्यानंतर मग ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग जे सुद्धा ॲग्रोनॉमी एवढ्याच वेटेज आहे. तर त्यामध्ये फार्म पॉवर अँड मशिनरीज हा सिलेबस सहाय आणि सिन्हा या सरांच्या पुस्तकातून कव्हर करायचा. त्यानंतर सर्वे, लेवलिंग अँड सॉइल कन्झर्वेशन हा पार्ट पेंडके सरांचं एक पुस्तक आहे, तर त्यातून तुम्ही कम्प्लीट करायचा. नंतर प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे, ते सुद्धा सहाय आणि सिंग सरांचं पुस्तक आहे. पण ते पुस्तक खूप मोठे आहेत, तर त्यातून आपलं फक्त सिलेबसचं टॉपिक मार्क करून घ्यायचं आणि तेवढंच वाचायचं, रिव्हिजन द्यायची. त्यानंतर मग ग्रीन हाऊसचा एक कोर्स आहे, तर त्याला डिग्रीची नोट्स आपण सफिशियंट ठरते. आणि बिल्डिंग मटेरियल नावाचा टॉपिक आहे, तो की जो जुन्या सिलेबसचा आहे. तर त्या सुद्धा मॅन्युअलची झेरॉक्स मिळते, ते वाचून घ्यायची. की हा पेपर फर्स्ट स्ट्रॅटेजी असेल. त्यानंतर पेपर सेकंडचा सिलेबस पेपर सेकंड ऍग्रिकल्चरसाठी खूप वास्ट आहे, कारण त्यामध्ये सब्जेक्ट खूप जास्त असतात आणि मार्क्स त्या दृष्टिकोनातून पेपर पहिले एवढ्या सारखेच आहेत. तर याला जरा जास्त अभ्यास करावा लागतो ऍग्रिकल्चरसाठी. तर त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे पेपर सेकंडचं, तर जेनेटिक्स काही मेजर सब्जेक्ट आहेत, काही मायनर सब्जेक्ट आहेत, म्हणजे मार्क्सच्या दृष्टिकोनातून. तर पेपर सेकंड मध्ये जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग या सब्जेक्टला 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क. नंतर एक्सटेन्शन 15 क्वेश्चन, नंतर हॉर्टिकल्चर 20 क्वेश्चन, नंतर प्लांट पॅथॉलॉजी 10 क्वेश्चन, एंटोमॉलॉजी 10 क्वेश्चन, नंतर इकॉनॉमिक्स 10 क्वेश्चन आणि फूड सायन्स 5 क्वेश्चन, म्हणजे 10 मार्क्स त्याचे असतात. असे 100 क्वेश्चन आणि 200 मार्क्स. तर त्याचे रेफरन्स बुक काय सांगतो तुम्हाला, की जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगसाठी जो की 20 क्वेश्चनचा फरक आहे, त्यामध्ये जेनेटिक्स कुंदन सिंगचं पुस्तक खूप छान आहे. त्यानंतर प्लांट ब्रीडिंगसाठी सुद्धा कुंदन सिंगच दुसरं पुस्तक आहे, ते वापरायचं. त्यानंतर सी टेक्नॉलॉजीसाठी असं विशिष्ट असं बुक नाही, पण तुम्ही डिग्रीची नोट्स वापरू शकता. त्यानंतर एन्व्हायरमेंटल आणि बायोटेक्नॉलॉजी हा एक पार्ट आहे, तर त्या डिग्रीची नोट्स किंवा संतोष पवार सरांनी जरा खूप छान थोड्या प्रमाणात ते करून दिलेलं आहे, तर ते वाचण्यासाठी चालतंय. त्यानंतर हॉर्टिकल्चर तो सुद्धा 20 त्याचे 20 क्वेश्चन असतात. तर हॉर्टिकल्चर मध्ये इन्स्टंट हॉर्टिकल्चर म्हणून एक बुक आहे. ते हॉर्टिकल्चरसाठी खूप छान आहे. तर त्याच्या व्हरायटीज खूप असतात. तर ते व्हरायटीज खूप क्रॉप, खूप व्हरायटीज, त्यामुळे ते जमलिंग होतं. इकडल्या व्हरायटी तिकडल्या. तर ते रेग्युलर रोज ऍटलीस्ट एक क्रॉप तरी वाचणं गरजेचं आहे, म्हणजे व्हॅनिश होत नाही. त्याबरोबर जो पोस्ट हार्वेस्टचा प्रोसेसिंगचा पार्ट आहे, तर त्यासाठी तुम्ही प्लॉस्टस म्हणून एक बुक आहे, झेरॉक्स फक्त तेवढा पार्ट झेरॉक्स करून घ्यायचे आणि वाचायचा. तर तेवढं हॉर्टिकल्चरसाठी सफिशियंट आहे. त्यानंतर तुम्ही एक्सटेन्शन जे की 15 क्वेश्चन असतात, त्यासाठी सुपे सरांचं एक पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे, तर ते वाचून घ्यायचं. आणि सोशिओलॉजीची एक नोट्स आहे, तर तेवढी एक्सटेन्शनसाठी वाचून घ्यायची. त्यानंतर जे मायनर सब्जेक्ट म्हणजे मार्क्सच्या दृष्टिकोनातून आहे, ते प्लांट पॅथॉलॉजी, त्याला डिग्रीच्या नोट्स सगळ्या वाचायच्या. त्यामध्ये की इंट्रोडक्टरी प्लांट पॅथॉलॉजीची आहे, प्रिन्सिपल पॅथॉलॉजीची आहे. आणि मग अजून जो डिसीजचा पार्ट येतो, की त्यामध्ये कॉजल ऑर्गॅनिझम आणि सिम्पटम हे महत्वाचे आहेत. की कॉजल ऑर्गॅनिझम जेवढे सिलेबस मध्ये आहेत क्रॉपचे, ते सगळे अक्षरशः पाठ करून ठेवायचे. कारण त्याच्यावरती क्वेश्चन येतात आणि कॉजल ऑर्गॅनिझम पाठ करण्याबरोबरच त्याचे सिम्पटम कसे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचे. त्यानंतर मग एंटोमॉलॉजी सेम तस पॅथॉलॉजी सारखाच पॅटर्न आहे, की त्यासाठी डिग्रीच्या नोट्स वाचायच्या सगळ्या. आणि जे नॉन कव्हर टॉपिक आहेत डिग्रीच्या नोट्स मधून, तर त्यांच्यासाठी रेड्डीचं आपल्या एंटोमॉलॉजी म्हणून पुस्तक आहे, रेड्डी सरांचं, ते वाचलं तर चालतंय. आणि त्यानंतर मग अॅनिमल सायन्स आणि डेअरी सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, त्याच्यात 10 क्वेश्चन असतात. तर त्यासाठी अॅनिमल हजबंडरीसाठी क्वालिटी नोट्स आहे, ती खूप छान आहे. त्यानंतर जे डेअरी सायन्सचा पार्ट आहे, त्याला मग आपल्या डिग्रीची नोट्स पण याची वापरली तरी चालायसारखं आहे. आणि रिव्हिजनला तो नोट्स किंवा संतोष पवार सरांच्या नोट्स मधून अॅनिमलसाठी दिली तरी चालतंय. नंतर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, जे की डिग्रीच्या नोट्स तुम्ही सर्व वाचून घ्यायच्या. आणि अरुण कात्याल सरांचं जे बुक आहे व्हॉल्यूम, तर त्यामधून इकॉनॉमिक्सचा पार्ट तुम्ही वाचून घ्यायचा.
तर मग आता फूड सायन्स जो 5 क्वेश्चन आणि 10 मार्क्ससाठी आहे. तर फूड सायन्सला तुम्ही फूड सायन्सचे एमसीक्यू वाचले तरी त्यातून एमसीक्यू रिपीट होतात. आणि त्याचबरोबर परभणी ॲग्रीकल्चरची फूड सायन्सची नोट्स सुद्धा आहे. ती सुद्धा ओव्हरलुक जनरली करून घ्यायची. हे सगळं वास्ट आहे आणि ते वाचल्यानंतर एक वाचतो दुसरं व्हॅनिश होतं. त्यामुळे रिव्हिजन खूप महत्वाचे आहे आणि रिव्हिजन करता करता त्याबरोबर ईगल आणि टॉपर नोटची सुद्धा रिव्हिजन करणं महत्वाचं आहे. म्हणजे तुमचे सगळे टॉपिक कव्हर होऊन जातील. अगदी अगदी अगदी. दुसरा एक याला लागून प्रश्न आहे की कॉलेजमध्ये मी तुम्हाला ज्या वेळेला पाहायचं किंवा तुमचा जो ग्रुप होता तो ग्रुप एकत्र अभ्यास करायचा आणि ग्रुप डिस्कशन हे तुमच्या बाबतीमध्ये खूप स्ट्रॉंग होतं. तर त्या संदर्भाने विद्यार्थ्यांना ते कसं असावं आणि त्याचा नक्की फायदा कसा होतो याबद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच, नक्कीच. तर ग्रुप डिस्कशनचा खऱ्या अर्थाने फायदा असा होतो, की आपण एक पुस्तक साधारणतः 15-20 दिवस किंवा वाचत असेल, तर ते ग्रुप डिस्कशननी त्याचा कालावधी कमी होतो आणि सगळ्यांचे व्ह्यूज शेअर होतात. त्यामुळे ग्रुप डिस्कशनचा खूप महत्त्वाचा फायदा आहे या सर्व प्रक्रियामध्ये. तर कॉलेजला असताना प्रिलियम आणि मेन्स अभ्यास करत असताना ग्रुप डिस्कशनचा खूप फायदा झाला. त्यामध्ये माझा 5-6 जण विद्यार्थ्यांचा किंवा माझ्या बॅचमेट्सचा ग्रुप होता, जो की खूप सुंदर होता आणि ग्रुप असा असावा, की जे सर्व विद्यार्थी होतकरू आणि अभ्यास करणारे असावेत, नाहीतर टाईमपास होण्याची शक्यता जास्त असते. तर माझा ग्रुप होता 5-6 जणांचा, तर त्यातील एक फक्त आमचा मित्र राहिला. नाहीतर बाकी सर्वजण सिलेक्ट जवळपास झाले. त्यामध्ये चंद्रशेखर तालुका कोषाधिकारी झाला, आकाश पवार तालुका कोषाधिकारी, नंतर किशोर शेळके, मी, अविनाश असे 3 मंडळ कोषाधिकारी आणि गजानन सोनकांबळे एसडीओ झाला आमच्यामध्ये. असा ग्रुपचा सर्व यशस्वी झाले. अगदी अगदी. खूप महत्वाचं आहे की ग्रुप डिस्कशन या सगळ्या बाबतीमध्ये महत्वाचं ठरतं आणि सरांनी हे सांगितलं की त्यांच्या यशामध्ये या सगळ्या गोष्टीचा वाटा आहे. आता त्यानंतरचा पूर्व आणि मुख्य झाल्यानंतर एक पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मुलाखत. तर तो पहिल्या मुलाखतीचा अनुभव कसा होता त्याबद्दल काय सांगा? मुलाखतीला ज्यावेळेस पहिल्यांदा आपण देत असतो मुलाखत, त्यावेळी एक न्यूनगंड असतो, की एम-पी-एस-सीची मुलाखत आणि खूप अवघड वगैरे असं. पण ज्यावेळी आपण मुलाखत वगैरे ऑलरेडी देऊन आलेले सीनियर्स असतात, त्यांचे व्ह्यूज घेतो, त्यांचे क्वेशनरीज त्यांच्याकडून घेतो. तर ते घेतल्यानंतर सीनियरचं सांगणंच असतं, की तुम्ही जेवढा प्रेशर घेता, तेवढी मुलाखत अवघड नसते खरं तर आणि खरंच नसते. तर त्यामुळं मुलाखतीचं निम्मं प्रेशर माझं तर गेलं होतं. चंद्रशेखर ऑलरेडी इंटरव्ह्यू देऊन आला होता. त्यामुळे मुलाखत देताना आपली तयारी पर्सनल तयारी खूप चांगली असावी. कारण 50% इंटरव्ह्यू हा तुमच्या पर्सनल तुमच्या अपीअरन्स किंवा काय तुमची पर्सनॅलिटी असेल त्यावर जातो आणि बाकीचा इंटरव्ह्यू तुमचं जे काही टेक्निकल असेल, जे तुम्ही मेन्सला केलंय त्याची काही फार गरज इतकी नसते. तर मग ते तयारी पूर्ण आपली झाली, की एकदम निश्चिंत मनाने इंटरव्ह्यू दिला तर खूप चांगले मार्क्स येतात. प्रेशर घेतलं की मार्क्स कमी. अगदी अगदी अगदी. आता प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं पहिल्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश आणि अधिकारी होण्याआधीचा योगेश आणि अधिकारी झाल्यानंतरचा योगेश पडतरे या सगळ्या याच्यामध्ये किती फरक आहे आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशीचं घरचं वातावरण आणि तुमची पहिली रिॲक्शन काय होती? नक्कीच, नक्कीच सर. फरक असा खूप जास्त पडतो असं नाही. पण एक समजा आपण निकाल लागण्याच्या अगोदर जो आपल्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन असतो, तो थोडा पॉझिटिव्ह बनतो. आणि आपण स्वतः म्हटलं तर स्वतःमध्ये काही इतका फरक पडत नाही. तर त्याबद्दल काही विषय नाही. पण समाजाचा दृष्टिकोन एक प्रकारे आपल्याबद्दल पॉझिटिव्ह होतो. एवढा फरक नक्कीच आहे. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला आमचा 30 सप्टेंबर 2019ला, तर रिझल्ट 30 तारखेला लागणार हे अगोदरच कुणकुण होतं प्रत्येकाला. मग दिवसभर वाट बघितली सर्वांनी. मग एक 7:30च्या 8च्या वेळेस रिझल्ट लागणार असा फोन आला मला कॉलेजवरून. मी त्यावेळी घरी होतो. तर मग एम-एस-सी पूर्ण रिसर्च करून घरी निकालाची वाट बघत होतो एम-एस-सीच्या. तर मग त्यावेळी चंद्रशेखरचा फोन आला, की रिझल्ट लागला आणि त्याचं सुद्धा तालुका कोषाधिकारी झालं, बाकीच्या विद्यार्थ्यांचं झालं आणि तुझं सुद्धा मंडळ कोषाधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. असं त्यांनी निरोप दिला आणि मग त्यावेळी इकडं पुण्याला नव्हतं त्यामुळे घरी असल्यामुळं आई माझ्याबरोबर होती घरी. आईला सांगितलं. तिला माहीत सुद्धा नव्हतं, की काय पद आहे आणि काय आहे. तरी सुद्धा तिला एकदम खूप आनंद झाला. भावाला फोन केला, बहीण नंतर मामांना. तर एकदम सर्वांना आनंद झाला. एकदम असं भावनिक आनंदाचं वातावरण झालं त्या दिवशी.
अगदी अगदी आहे की कष्ट केल्यानंतर मिळणारं यश आणि त्यानंतर सुखावणारं समाधान देणारं तो सगळा प्रसंग नक्कीच कौतुकास्पद आहे. इमोशनली असतात काही वेळेला. त्यानंतरचा एक प्रश्न आहे की हे सगळं यश आहे तर ते यशाचं श्रेय द्यायचंच झालं तर यशाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? तर यशाचं श्रेय सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे आई-वडील. वडिलांनी स्वप्न पाहिलं आणि आईंनी त्यासाठी कष्ट घेतले. त्यांना जातं. त्याबरोबर माझे मामा, जे की माझ्या प्रत्येक संकटात आमच्या फॅमिलीच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना श्रेय जातं प्रथमतः. त्यानंतर मग आपले आतापर्यंतचे गुरुवर्य, नंतर मित्र, सीनियर्स यांच्या मार्गदर्शनामुळेच अशा गोष्टी घडू शकल्या. तर त्यांना यशाचं श्रेय मी देऊ इच्छितो. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. एक शेवटचा प्रश्न मुलाखतीचा की सध्याचं तुमचं कृषी अधिकारी म्हणून जॉईनिंग कुठं आहे आणि कामाचं स्वरूप नेमकं कसं असतं? सुरुवातीलाच नियुक्ती होताना सर माझी ऑफिस पोस्टिंग झालेली आहे. तर माझं पोस्टिंग सध्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे म्हणजे स्वतःच माझाच विभाग आहे. तर त्या विभागाच्या ठिकाणी माझं पोस्टिंग झालेलं आहे कृषी अधिकारी या पदाने. तर मग इथे पोस्टिंग झाल्यानंतर मग पदव्युत्तर शिक्षण कृषी क्षेत्रात असल्यामुळे जे वरिष्ठ आहेत आमचे डी सर, तर त्यांनी मला त्याच संबंधित एक जबाबदारी दिलेली आहे. क्रॉपसॅप अशी एक योजना आहे, महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या महाराष्ट्र शासनाचा, की जो आपल्या पुणे विभागाचा म्हणजे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्याचा क्रॉपसॅप प्रकल्प मी बघतो म्हणजे. तर तो प्रकल्प खूप चांगला आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता चालू आहे वाटतं. अगदी अगदी. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही काळामध्ये आपण योगेश फडतरे कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधलेला आहे. त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या सगळ्या वक्तव्यामधून त्यांचा एक कॉन्फिडन्स दिसून आला आणि कॉन्फिडन्स नंतर पक्की स्ट्रॅटेजी जर असेल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला हे सगळं उत्तुंग यश मिळवता येतं असा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यात दिसला. विद्यार्थी मित्रांना त्यांनी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षांची कशी तयारी करायची, त्या संदर्भातली संदर्भ ग्रंथ कसे असावेत आणि त्याची स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भानं खूप मायन्यूट लेवलला मार्गदर्शन केलेलं आहे. ते सगळं आमच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि योगेश सरांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक आमच्या प्लॅटफॉर्मच्या वतीनं आणि माझ्या वतीनं वैयक्तिक खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सर, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या सिरीज मध्ये आपण अशाच यशस्वी अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कहाण्या या तुमच्यासाठी याही पुढे घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद. मी प्रेमराज चव्हाण आजच्या भागामध्ये तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.